नमस्कार, मी संतोष खत्री, इसासनी माजी सरपंच आहे. इसासनीमध्ये अतिक्रमण होत चाललेलं आहे. त्या संदर्भामध्ये तहसीलदाराला माहिती दिलेली आहे. तहसीलदाराची बाब समजून सांगितली आहे. तरी पण तहसीलदारांनी त्याच्यावर कारवाई नाही केली आणि एसडीओला पण सांगितलं आहे आणि कलेक्टर साहेबाला पण मी माहिती दिली आहे. तरी पण तहसीलदारांनी आजपर्यंत त्या इसासनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन ढुकून पाहिलं नाही आहे. कुठं कारवाई होत चालली आहे. याच्या अगोदर ग्रामपंचायतमध्ये माशा मारण्याचं काम चालू होतं. 5 तलाव होते. त्या तलावामध्ये लोक बुजवणं चालू आहे आणि भूमिमाते आहेत तिथले काही लोक ते विकून राहिले आहेत 2-2, 3-3, 4-4 लाखामध्ये आणि ते तलाव बुजवणं चालू आहे. त्या संदर्भामध्ये तहसीलदाराला माहिती दिली पण तहसीलदाराने काही लक्ष दिले नाही. असं वाटते त्या भूमिमात्यासोबत तहसीलदाराचाच काही साठगाठ आहे का असं वाटते मला. कारण मी एसडीओला पण सांगितलं आहे, माहिती दिली आहे, फोनवर माहिती दिली आहे. एसडीओने मी कलेक्टर साहेबाला पण माहिती दिलेली आहे. तरी पण हे लोक कारवाई करत नाही. म्हणजे असे भूमिमातासोबत यांचं साठगाठ आहे असं माझा आरोप आहे यांच्यावर. आणि नाहीतर ताबडतोब ते कारवाई करावी ही माझी मागणी आहे. गाड़ी नंबर का आएगा? अरे माहिती दिसतच नाही. अरे साहेब तुम्ही ये देखो तालाब के बाजू में अगल बगल से पूरे बिके हुए प्लाट है. तालाब में मछली पालन करती थी ग्राम पंचायत. मैं इसासनी माजी सरपंच. और ये देखो ये तालाब ये बुझाया जा रहा है. ये इस तरीके से अतिक्रमण करके यहाँ पे अतिक्रमण चलाया जा रहा है. और ये घर बड़ा प्लाट झोपड़े बनाए जा रहे हैं. बड़े बड़ी बिल्डिंग ये मलमा डाल के तालाब को बुझाया जाता है इस तरीके से. तालाब को बुझाया जा रहा है मलमा डाल के.